आज मला बनवायची होती संध्याकाळच्या जेवणासाठी चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीची फर्माईश केली होती. आमचे छोटे राजे जे माझ्यासमोर बसले आहेत त्यांना चिकन बिर्याणी खायची होती. तर मग त्याची तब्येत खूप खराब होती. 2-3 दिवसापासून तो काय खात पीत नव्हता आणि आज त्याने चिकन बिर्याणी बनव म्हणल्याबरोबर मग मी चिकन आणायला सांगितलं त्याच्या पप्पाला. त्याच्या पप्पानी मला चिकन वगैरे आणून दिलं. मग हे बाहेर गाडी आली होती दाराच्या समोर, तर मग मी तिथून 100 रुपयाचा भाजीपाला वगैरे खरेदी केला, पूर्ण सगळं जे जे लागतं ते चिकन बिर्याणीसाठी. आणि मग तिथंच बसून मग मी सगळं निवडून वगैरे घेत होते. आणि मग म्हटलं अगोदर चिकनला फोडणी टाकू म्हणून मग लसण आणि कोथिंबीर पुदिनाची पेस्ट करून घेतली, अद्रक लसूणची. आणि मग नंतर फोडणीसाठी तेल ठेवलं कुकरमध्ये गरम व्हायला. आणि मग नंतर हिरव्या मिरच्या टाकल्या, त्यामध्ये कांदा टाकला, नंतर टमाटर वगैरे टाकलं. आणि आज मला चिकन बिर्याणी झटपट बनवायची होती, फास्ट बनवायची होती, कारण अनुजला भूक लागली होती. दिवसभराचं काही खाल्ला नव्हता, तो उलट्या करत होता. म्हणून मग मी कुकरमध्येच बनवत होते. हे चिकन शिजत होतं इकडं. आणि मग मी फोडणीमध्ये सगळं टाकून अद्रक लसूणची पेस्ट वगैरे टाकली. मग नंतर थोडीशी हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि थोडंसं अंबारी मसाला आणि चवीपुरतं मीठ वगैरे टाकून घेतलं. आणि मग नंतर बिर्याणी मसाला पण टाकला त्याच्यामध्ये. आज मी फर्स्ट टाईम अशी बिर्याणी बनवते, नंतर नेहमी मी दम बिर्याणी बनवत असते. पण म्हटलं बाळाला लवकर भेटली पाहिजे खायला, त्याच्यासाठी मग मी आज कुकरमध्येच बनवते. आणि खरंच कुकरमधली बिर्याणी पण छान बनते, तर बनवून बघा तुम्ही. मग नंतर शिजवून घेतलेलं चिकन वगैरे टाकलं. कधीही मी चिकन वगैरे असं शिजवून नाही घेत बिर्याणी बनवताना, मी मॅरिनेट वगैरे करून ठेवते. पण मग मी आज काहीच केलं नव्हतं. तुम्हाला तर मी सांगितलं मला झटपट बनवायची होती. मग काय असं दिसत होतं, ते पण छान झाली होती बिर्याणी. म्हणजे असं छान कलर वगैरे छान आला होता. पण मी एक गोष्ट विसरले त्याच्यामध्ये, की मला खडे मसाले टाकायचेच राहून गेले. म्हणजे तेजपत्ता, दालचिनी वगैरे सगळं विसरून गेले मी गडबडीमध्ये, कारण काहीच लक्षात नाही राहिलं. आणि तो माझा नमुना सारखं म्हणत होता, मम्मा झाली का बिर्याणी, मला बघायची म्हणून तो बघत होता, चेक करत होता. कारण त्याला बिर्याणी खायची खूप इच्छा झाली होती, पण खाल्ले तर त्याने 2च घास. मग नंतर त्याला दाखवलं मी बिर्याणी, तर ती बिर्याणी झाली नव्हती. म्हणून आमच्या साहेबांनी तोंड फुगवलं. मग मी बाजूला पाणी वगैरे गरम करून घेतलं होतं आणि मग ते पाणी दिलं मी टाकून. आणि मग त्याला नंतर सोडून फिरवून वगैरे घेतलं त्या तांदळाला. आणि मग नंतर बिर्याणी आमच्या इथं तयार झाली. मग आमच्या अनुजराजे मांडी घालूनच बसले होते बिर्याणी खायला. म्हटलं दिवसभराचं काही लेकरू खाल्लं नाही, म्हणून मग मी हातातलं सगळं भाजीपाला निवडायचं काम वगैरे तिथंच दिलं बाजूला सरकवून आणि बसले मी बाळाला भरवत. तर बिर्याणीचा कलर पण छान आला होता आणि बिर्याणी खरंच चवीला चांगली झाली होती. पण अनुपच्या पप्पाला नाही आवडली बिर्याणी, पण आम्हाला आवडली, कारण ती थोडीशी खिचडा झाली होती, पाणी जास्त झालं होतं त्याच्यामध्ये, म्हणून नाही आवडली. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.